अहो प्रदीप भाऊजी, तुम्ही तुमच्या चुटकीचे नाव पहिल्या वर्गासाठी कोणत्या शाळेत घालणार आहे? स्वाती वहिनी, मी माझ्या चुटकीला आपल्या जवळा बुद्रुक गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत कालच प्रवेश निश्चित करून दिला. प्रदीप भाऊजी, तुम्ही दोघेही एवढे शिकलेले, घरची परिस्थिती चांगली असताना मूर्तिजापूरच्या इंग्लिश मीडियमला का नाही टाकले चुटकीला? अहो स्वाती वहिनी, आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेण्याची खूप सारे फायदे आहेत. ते मी तुम्हाला सांगतो. सांगा बरं प्रदीप भाऊजी. फायदा नंबर 1, शिक्षणासाठी ॲडमिशनसाठी मला फी द्यावी लागत नाही. फायदा नंबर 2, मुलीला जाण्या येण्यासाठी मॅक्झिमोवाल्याला पैसे द्यावे लागत नाहीत. प्रदीप भाऊजी, हे एकदम खरं आहे. फायदा नंबर 3, चुटकीला शाळेतून गणवेश, पुस्तके, खिचडी मिळेल, स्कॉलरशिप मिळेल. म्हणजे खर्च एकदम शून्य झाला. परंतु शिक्षणाचे काय? अहो स्वाती वहिनी, पहिलेसुद्धा आपल्या शाळेतील सर्व शिक्षक चांगलेच होते आणि आत्ता आपल्या शाळेत 3 नवीन शिक्षक आले आहेत. ते सुद्धा खूप मेहनत घेणारे व मुलांना शिस्त लावणारे आले आहेत. हो का प्रदीप भाऊजी? मला हे माहीतच नव्हते. वहिनी, शाळेच्या बुध मॅडम उपक्रमशील मुख्याध्यापिका आहेत. श्री वर्मे सर हे इंग्रजी शिकवणारे उत्तम शिक्षक आहेत, तर श्री राऊत सर हे गणित विषय शिकवणारे चांगले शिक्षक आहेत. अरे वा, खूपच छान. आणि पहिला वर्ग कोण घेणार आहे माहीत आहे का तुम्हाला? शाळेतील सर्वात जुने शिक्षक श्री खंडारे सर घेणार आहेत, जे मुलांना खूप छान प्रकारे तयार करतात. बरं प्रदीप भाऊजी, हे झाले शिक्षणाचे. परंतु ऑदर ॲक्टिव्हिटीजचे काय आहे? स्वाती वहिनी, शाळेतून दरवर्षी क्षेत्रभेट जात असते, सहल ठरलेली असते, सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात, स्कॉलरशिपसाठी तयारी घेतली जाते, शिवाय क्रीडा स्पर्धांची तयारीसुद्धा करून घेतली जाते. हो ना, आपल्या गावातील काही मुलींना खेळामध्ये गोल्ड मेडल मिळालेले आहे म्हणे. हो, अगदी खरे. शिवाय त्यांचा सत्कारसुद्धा झाला. चला, तर मग प्रदीप भाऊजी ठरलं. मी सुद्धा माझ्या मुलाला आपल्या जवळा गावातील जिल्हा परिषद शाळेतच टाकणार आहे.